मुंबईला नवा महापौर कधी मिळणार आता याचीच सर्वत्र चर्चा आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर आता मुंबईला नवा महापौर कधी मिळणार आणि कोण महापौर होणार असा प्रश्न विचारला जातोय। आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड होण्यासाठी आणखी 1 आठवडा तरी लागू शकतो। आज रात्री मुख्यमंत्री फडणवीस दावोस गुंतवणूक शिखर परिषदेसाठी रवाना होणार आहेत। ते थेट 25 जानेवारी रोजी परतणार आहेत। त्यामुळे महापौर पदाची निवडणूक 26 जानेवारी नंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेस आणि वंचितच्या युतीचा फॉर्म्युला कुठेतरी फेल ठरलाय का असा सवाल उपस्थित होतोय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचितची युती झाली होती। वंचितला सोबत घेऊन काँग्रेसला चांगली संख्या मिळण्याची अपेक्षा होती, परंतु वंचितचा फायदा काँग्रेसला झाल्याचं दिसून आलं नाही। मुंबईत वंचितचा 0 उमेदवार आहेत तर काँग्रेसला 24 नगरसेवकांवर समाधान मानावं लागलंय। मात्र अशा काही जागा आहेत जिथे वंचितच्या मदतीने काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले असते, परंतु त्याही जागी मदत न होता काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला। वंचितच्या युतीबाबत काही नेत्यांनी मात्र आधीच नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे कुठेतरी हा फॉर्म्युला फेल ठरल्याचं दिसून आलं। निराधार आणि फूट पाडणाऱ्यांना जनतेनं नाकारलं। भाजप नेते अण्णा मलाईंनी राज ठाकरेंना हा टोला लगावलाय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 28 जागा मिळवल्या, त्यामुळे मुंबईत महायुतीचा महापौर येणार हे निश्चित झालंय असा विश्वास देखील अण्णा मलाई यांनी बोलून दाखवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।